आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. भिवंडीतील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, विश्व हिंदू परिषदेच्या ठाणे पोलिसांना इशारा. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये 2 गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिला. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर 2 गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. या घटनेनंतर IPS अधिकारी डॉक्टर श्रीकांत परोपकारे यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचाही प्रकार घडला. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले, मग यामागे कोण आहे? 8 दिवसात 18 ते 21 जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भारतभरातील साधू संत, विविध आखाड्यामधचे महंत, वारकरी संप्रदाय, 500 नागा साधू लाखोसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिलाय. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले. आज हमने सभी हमारे साधु संत ठाणे शहर में जो हमारे CP है जिला, इनको मिले और निवेदन दिया है। जो गणेश विसर्जन में भिवंडी शहर में कुछ लोगों ने जिहादी मानसिकता के लोग, जो हमारे करोड़ों हिंदुओं की आस्था श्रद्धा है गणेश विसर्जन गणपति भगवान पर, और उस शोभा यात्रा में विसर्जन में जिन्होंने पथराव किया और हमारे लोग जो समझौता कर रहे थे, जो गणेश भक्त जो लोग थे, और उनके ऊपर जो पथराव किए लोगों ने, तो उनको छोड़ दिया और जिन लोगों पर पथराव हुआ है उनके ऊपर भी मामले दर्ज हुए। और हमारे दादा गोसावी जी है, तो महाराष्ट्र सरकार और प्रशासन से हमारी एक मांग है। आज CP साहब को हमने कहा कि हमारे जो हिंदू भाई है, जो गणेश भक्त है, इनके ऊपर झूठे मुकदमे FIR दर्ज किए प्रशासन ने, तो ये 8-10 दिन में, उनको 8-10 दिन का हमने समय दिया है, ये मुकदमे वो वापस ले। और जो हमारे गोरक्षक है, जो हिंदू भाई है, जो समाज एक मानवतावादी काम करते, तो इनकी सुरक्षा, इनके खिलाफ, इनकी सुरक्षा का क्या है, तो इनके खिलाफ सोशल मीडिया पर एक मुहिम चल रही है कि इनको आतंकवादी घोषित करने में रात दिन उनका प्रयास चल रहा है। तो इनकी जानलेवा इन पर हमला भी हो सकता है। ये महाराष्ट्र सरकार और प्रशासन ध्यान में ले। दादा गोसाई जैसे जो भी हमारे कार्यकर्ता है, जो समाज में काम करते, इनके ऊपर इनको खतरा है, जान, इनको धमकियां आ रही है, इनके खिलाफ मुहिम चल रही है, इसलिए इनको सुरक्षा, उनको पर्याप्त महाराष्ट्र सरकार सुरक्षा दी जाए। और जो भी झूठे मुकदमे इनके ऊपर, जो हमारे कार्यकर्ता है, 20-22 कार्यकर्ता है, वो FIR जो हुए हैं वो झूठे हैं, उसमें कोई दम नहीं है, वो वापस ले। और जो हमारे कई लोगों पर, जो हमारे वरिष्ठ पदाधिकारी है, हमारे राजेश जी कुंटिया और अन्य लोग हैं, इनके ऊपर भी लाठीचार्ज हुआ। मैं निंदा करता हूं इस बात की। और जो भी लोग दोषी है प्रशासन में, इनको भी उनको निकालना चाहिए, वहां से हटाना चाहिए, सस्पेंड करना चाहिए। और इसलिए केवल उनको दूसरी जगह भेजकर नहीं चलेगा, वो सस्पेंड होने चाहिए। और अभी आने वाले, जैसे गणेश विसर्जन हुआ, आने वाले समय में नवरात्रि है, और इसमें भी ये लोग कुछ कर सकते हैं। और इसलिए प्रशासन को पता है कहां से पथराव होगा, कहां से ये शोभा यात्रा रोकेंगे, तो ये उनको जानकारी होते हुए भी कोई तैयारी नहीं है उनकी। और ऊपर से हिंदू कार्यकर्ता पर आप मामले दर्ज कर रहे हैं। और देश विरोधी जो नारे देते हैं, जो पथराव करते हैं, ये प्रशासन को भी पता है कौन पथराव करता है, कौन देश विरोधी नारे देते हैं। और इसलिए उन लोगों पर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, सजा होनी चाहिए। और 8-10 दिन का समय दिया है हमने। अगर उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई, हमारे लोगों पर झूठे मुकदमे वापस लेना चाहिए। और इसलिए हमने 8-10 दिन का समय दिया है। नहीं तो पूरे भारत के जो भी हमारे साधु संत है, अलग अलग आखाड़े के वारकरी संप्रदाय, साधु संत, सन्यासी, सभी लोग एक साथ आकर वहां हम बड़ा एक आंदोलन करेंगे। हम कुछ दिन के बाद महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी, इनको भी मिलेंगे। और आज CP साहब को हमने निवेदन दिया है, उन्होंने आश्वस्त किया है कि 8-10 दिन में हम इसका हल निकालेंगे। तो हमारा एक भरोसा उनको पर है और इसलिए जल्द से जल्द
हमारी जो भी पीड़ा है वो माने हिंदू समाज की जो पीड़ा है, और नहीं तो हम साधु संत बड़ा आंदोलन करेंगे और भिवंडी शहर में ही हजारों लाखों संत आकर हम देशभक्ति का जागरण करेंगे। हमारा समाज बचाना हमारा कर्तव्य है, और इसलिए हमें कायर ना समझे प्रशासन। प्रशासन केवल हिंदुओं पर ही कार्रवाई क्यों करता है, और जो पथराव करते, जो देश विरोधी नारे देते हैं, उनके ऊपर कार्रवाई कुछ नहीं है। तो ये नहीं चलेगा, हम बर्दाश्त नहीं करेंगे। हमारे कार्यकर्ता मानवतावादी काम करते, दादा गोसावी मानवतावादी काम करते, तो इनके ऊपर इनको आतंकवादी घोषित करने में लगे आप, ये कैसे चलेगा। हम साधु संत उनके साथ है, हम सरकार से मांग करते, इनके ऊपर अगर कुछ हुआ हाँ तो हम साधु संत चुप नहीं बैठेंगे। ये सरकार की जिम्मेदारी रहेगी, महाराष्ट्र सरकार और भिवंडी ठाणे की प्रशासन, पुलिस प्रशासन, उनकी जिम्मेदारी रहेगी इनको पर्याप्त सुरक्षा दे, और जो भी देश विरोधी जो भी नारे देते और जो भी पथराव करते शोभा यात्रा पर, इनके ऊपर कड़ी कारवाई हो, ऐसी हम मांग करते हैं। आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती आणि हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहेत याच्यावरती विचित्र प्रकारनं हे सर्व घडत आहे। नको असलेले दगडफेक करा, आमच्या देवतावरती दगडफेक करणं, चप्पल करणं लक्षात ठेवा, ही किती प्रकारे निंदनीय, आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये आमच्या जर हे असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे सांगा ना। त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे, ह्या नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणीभूत आहे, त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं। आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत, आम्हाला मुसलमानांच्या याच्याबद्दल विरोध नाही आहे, पण जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा। या पद्धतीनं आम्ही सीपी साहेबांना आमच्या जे काही आहेत मागण्या ते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे, आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ते निवेदनाच्या पद्धतीने कारवाई करू। अन्यथा ही कारवाई झाली नाही तर सकल भारतातल्या साधू संतांचे एकत्रित करून मोठ्या पद्धतीनं आता सुद्धा या मीडियामार्फत मी सांगतो, कमीत कमी 100-1 साधूंची बस येत होती ह्या उपस्थिती दाखवण्याकरता, परंतु पावसाचं हे असल्यामुळं आणि ट्रॅफिकच्या मुळे आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही बस घेऊन परत जा। एक बसमधून जवळजवळ 100 साधू लोक झुंड एक येत होता या पत्रकार परिषदेत, अस्वस्थ झालेत सगळे लोक लक्षात ठेवा। तर त्याकरता प्रशासनाने याची दखल घ्यावी, पुढे काहीतरी विचित्र काही घडण्यापेक्षा की याच्यावरती नियंत्रण ठेवून आमच्या हिंदू सणांच्या वरती सुरक्षितपणे आम्हाला सुरक्षा द्यावी। आमचे जे कार्यकर्ते लोक आहेत यांना तुम्ही सुरक्षा द्या, एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो। स्वस्त दरात कांदा विक्री ठाणे शहरात उत्साहात संपन्न। आमदार संजय केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून व NCCFच्या द्वारे स्वस्त दरात कांदा विक्री ठाणे शहरात विविध ठिकाणी दिनांक 26 सप्टेंबर 2024 दुपारी 1 ते 3 या वेळेत 35 रुपये दराने 175 रुपयात 5 किलो कांदे वाटप करण्यात आले। तसेच महेश कदम यांच्या पुढाकाराने स्वामी फाउंडेशन, लाडबुवा चाळ, विधाता अपार्टमेंटच्या समोर, नुरीबाबा दर्गा रोड, चंदनवाडी ठाणे येथे आमदार संजय केळकर, संस्कार सेवा भावी संस्था ठाणे, महेश परशुराम कदम संस्थापक अध्यक्ष, स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट, स्वामी फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे शहर यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ठाणेकर नागरिकांनी सदर उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला व एकच गर्दी केली होती व आयोजकांचे आभार मानले। कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव 80 रुपये, काही ठिकाणी 70 रुपये, 60 रुपये असे झाले, आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने NCCF ही जी संस्था आहे याच्या माध्यमातून 35 रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत। आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे, आणि
जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोचवायचा आहे। सकाळी 10 वाजता याचा शुभारंभ झाला आणि ज्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णुनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या। शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला। याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतोय आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्त दरात प्रत्येकालाच अपेक्षा हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे। नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन की आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशः पोचवण्याचा प्रयत्न करतोय। आज आता 4-5 ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे। मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा आहे पण भाव जास्ती होता, पण हा 35 रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे। आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे, कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा। मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज 35 रुपया प्रति किलो प्रमाणे 175 रुपयाचं 5 किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे। मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिनींतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी 11 वाजल्यापासून इथे महिलांचा ओघ चालू झाला आहे। कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आज नुरिया दर्गा रोडपर्यंत पोहोचलेल्या आहेत। सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे। खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि ह्याचं खरोखर सगळ्या स्तरावर कौतुक होत आहे। मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केळकर साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा 60 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राबवणारा कांदा आज तुम्ही 35 रुपयामध्ये कमी होऊन दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार। छान प्रकारे केलं आहे। दरवर्षीप्रमाणे हे काही ना काही वाटप असतं। अशाच प्रकारे जर नेहमी आपण सगळ्यांना प्रोत्साहन केलं तर नक्कीच हे असं खूप मोठं नाव होईल आणि सर्वांना आनंद येईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज, यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठिंबा काढला। धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही, असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या
यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता। त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही। समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे। समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते। महाराष्ट्रात धनगर समाज 2 नंबरचा समाज आहे। ठाणे जिल्हा देखील 3.25 लाख धनगर समाजाचे मतदान आहे। जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू, त्यांची सुरुवात ठाण्यापासूनच करू, असेही श्री गडदे यांनी यावेळी म्हटले आहे। आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये, आम्हाला पण जशास तसे उत्तर देता येते, त्यामुळे त्यांचा अरेरावीला आम्ही घाबरत नाही, असेही श्री गडदे यावेळी म्हणाले। आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता। शिवसेना 32 जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला। आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाबरोबर विषय होता, आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या। एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि ते चांगलं काम करतायत। पण ज्या पद्धतीने धनगर समाजांना पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत, आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये, तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा विचारावा लागेल। आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की त्या पत्रकार जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा तिथे लागलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा, आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात, आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार आहोत का नाही देणार आहोत, इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू। आणि शिंदे साहेबांना आमचा राग नाही, शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत, पण बाकी संघटना ज्या गोष्टी आहेत ज्या लोकांना जमत नाहीत, महापाची किती गोष्ट टिकेल, ते ज्या विषयाने बाहेर पडले। आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले, वेळ देत नाहीत, अशी अवस्था तीच आहे। जे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत, चांगली माणसं संजयमध्ये जवळ जात नाहीयेत, त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं त्याच्यावर पोचतायत। पण ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभा राहील। घेरदार घूमता रूपरू झुमता हैया ने चोरे गोरी तमे मन डाली धामो हीरा। तारा ओरे छबिला तारा ओरे रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात रे। तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।